कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। महाराष्ट्र सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी जाहीर केली, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्ही 2 लाखांवरील कर्ज घेतलं असेल तर तुमचं काय 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी मिळत असल्याने 4 एकरांवरील बहुतेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे। त्यांना वरील 1 लाख रुपये भरावे लागतील। त्यानंतर त्यांच्या 7-12 उतारांवरील कर्जांचा बोजा कमी होणार आहे। खुशखबर आली, शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी मिळणार 2000 रुपये, थेट बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार। हे तुम्हाला माहिती आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टेक नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। बळीराजाची शेतकऱ्यांची मोफत वीज योजना सर्वांसाठी नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ फक्त 7.5 HP पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे। राज्य सरकार अनेक योजना काढतो, पण राज्य सरकार कर्जबाजारी आहे आणि त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तींवर, प्रत्येक शेतकऱ्यांवर 85,000 रुपयांचे कर्ज आहे। नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांऐवजी 1.5 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली। खात्यामध्ये थेट 15,000 रुपये, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। म्हणजेच की फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी सोय रोजगारासाठी 15,000 रुपये मिळणार आहेत। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी याबाबत माहिती दिली। आतापर्यंत या योजनेमध्ये 1,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते, आता यामध्ये 15 पटीने वाढ करण्यात आली। म्हणजेच की यासाठी तुम्ही आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल या वेबसाईटवर जाऊन अर्ज नोंदणी करू शकता। त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील। लाडकी बहीण योजनेबद्दल आत्ताच काही मिनिटांपूर्वीची सर्वात मोठी अपडेट। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित देण्यासंदर्भात सध्या मंत्रालयीन स्तरावर म्हणजेच की मंत्रालयामध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे। यापूर्वी काही तांत्रिक कारणामुळे हप्ते रखडले असताना सरकारने 2 महिन्याचे पैसे एकत्रित दिले होते। यावेळी देखील हाच पॅटर्न राबवला गेला तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होऊ शकतात। असे झाल्यास पाडव्याच्या तोंडावर राज्यातील भगिनींना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ITE प्रवेशासाठी 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। 1 किलोमीटरच्या नियमाला स्थगिती देण्यात आली। हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय। मोठा दिलासा, कोणत्याही दुकानातून आता मिळेल तुम्हाला राशन। वन राशन कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली। परत एकदा LPG गॅसच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 13 रुपयांची वाढ झाली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना फलो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोरडी ठरण्याची शक्यता आहे आणि या योजनेमध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची तरतूद असली तरी द्राक्षांसह इतर फळबाग धारकांचे पीक कर्ज या मर्यादेपेक्षा काहीतरी जास्त असल्याने ते या योजनेतून बाद होण्याची चिन्हे आहेत। म्हणजेच की 2 लाख रुपयांच्या मर्यादेमुळे फळबाग धारक कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे। राज्यामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे। कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेंचा इशारा दिला तर पुढील 5 दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला। विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर कोकणामध्ये उष्णतेची लाट येणार। राज्य सरकारचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की 1 वर्षांपर्यंत प्रसूती रजा म्हणजेच की लवकर या लवकर जा योजना सुरू करण्यात आली। सुनेत्रा पवार यांच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा। वैद्यकीय कारणास्तव महिलांना प्रसूती म्हणजेच की डिलिव्हरीच्या टायमाला 1 वर्षांपर्यंत घेता येणार रजा, अशी देखील महत्त्वाची घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली। मोठी बातमी, राशन कार्ड धारकांनो आता सावधान व्हा। 1 एप्रिलपासून या लोकांचे राशन आता बंद होणार। सरकारची मोठी डिजिटल स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून राशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत। जर तुमच्याकडे कार असेल, AC असेल अथवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचे राशन कार्ड कायमचेच आता बंद केले जाणार आहेत।
आंबा काजू नुकसान भरपाईबाबत शासनाकडून कोणताही धोरणात्मक निर्णय अजूनही झालेला नसल्याने 12 मार्च रोजी होणारा जिल्हा अधिकारी कार्यालयावरील मोर्चा अटळ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, नमो शेतकरी आणि अनेक योजना आहेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, मोफत वीज अशा लोकप्रिय घोषणा विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर केल्या जातात. पण महायुती सरकारने लगेचच कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना देखील कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. शेतकरी वर्गामध्ये याबद्दल नाराजीची भावना राहू नये या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट दिसते. त्याचवेळी लाडक्या बहिणीच्या अनुदानात वाढ करण्याच्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी महिला वर्गाला अजून वाढ बघावी लागणार. म्हणजेच की 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. म्हणजेच की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. यासाठी अद्यापही वाढ बघावीच लागणार आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हांचे दर घसरले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशातील गव्हांचा सरासरी घाऊक भाव प्रति क्विंटल 2456 रुपये झाला, जो आठवड्यापूर्वी 2566 रुपये होता. याचा अर्थ फक्त 7 दिवसात प्रति क्विंटल अंदाजे 107 रुपयांची घट पाहायला मिळत आहे. मुंबईत तापणार आहे आणि 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेंचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. यामध्ये मुंबईसह पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागांचा सावधानतेचा इशारा देण्यात आला, तर 3 जिल्ह्यांसह रायगड, अकोला जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला. 50% कारखाने टाळेबंदीच्या मार्गावर. शेतकऱ्यांची 4315 कोटींची FRP थकली आहे. साखर उद्योगावर विधानसभेमध्ये चिंता. आजचे हळदीचे दर 13,450 रुपयांवर स्थिरावले आहेत. मार्केट यार्डामध्ये नवीन हळदीची आवक वाढली आहे. मोदी सरकारचा अचानक मोठा निर्णय. सरकारने गॅस सिलेंडरचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी देशभरामध्ये एस्मा कायदा लागू केला आहे. म्हणजेच की आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम. म्हणजेच की त्यामुळे आता कोणालाही आवश्यक वस्तूंची साठवणूक करता येणार नाही. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवरही निर्बंध लागू होणार आहेत. दरम्यान इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सध्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही दिवस आणखीन शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार. 20,927 पात्र शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत. खरीप हंगाम 2025 म्हणजेच की मागील वर्षीच्या नुकसानीचा तिढा अद्याप देखील कायम आहे. पोर्टलवर माहिती मिळेना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. 2,83,000 लाडक्या बहिणी ठरल्या आहेत अपात्र. काटेकोरपणे निकष लावले, त्यामुळे या अपात्र ठरल्या. चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांनाच EKYCची मुभा आहे. म्हणजेच की आता परत एकदा EKYC करण्याची तारीख वाढवली आणि त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी मागे EKYC केली, त्यांची EKYC चुकली, त्या महिलांनाच परत एकदा EKYC करता येणार. बीड जिल्ह्यातील अपडेट. आज बाजारामध्ये सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 5,500 रुपयांच्या पार गेले. हंगामा अखेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मागणी वाढली मात्र आवक घटली आहे. तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर आता मिळणार दर महिन्याला 2,000 रुपये. सरकारची मोठी घोषणा. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामध्ये जूनपासून मुलींना कराटे प्रशिक्षण दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली. तसेच कमवा आणि शिका योजनेअंतर्गत महाविद्यालयीन मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 5 लाख मुलींना 2,000 रुपये मिळणार आहेत. राज्यातील 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. म्हणजेच की काळजी घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. अनेक ठिकाणचा पारा 40च्या पार गेला आहे. त्यातच आता हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट केला. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना अलर्ट आहे. नागरिकांनी दुपारचे बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊन देखील आता अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजेच की शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप सोमवारी म्हणजेच की मागील 9 तारखेला विधानसभेत करण्यात आला. तसेच पात्र शेतकरी म्हणजे नेमके कोण असा सवाल देखील सदस्यांनी उपस्थित केला.